किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडतो आहे आणि याच सोहळ्याला हजेरी लावले ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील आणि नव्याने निवडून आलेले खासदार ओमराजे निंबाळकर. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होतो आहे. हे वातावरण नेमकं कसं वाटतं आणि कशा पद्धतीची भावना आहे? खरं तर खूप उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्रात आज आपण बघतो 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक सोहळा शिवाजी महाराजांचा 350 वर्षापूर्वी झाला होता आणि तोच उत्साह आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक शिवभक्तामध्ये रोमांच भरलेला आहे. त्यामुळं खूप उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालणारा महाराष्ट्र आहे. आजही 350 वर्ष झाली तरी तोच रोमांच महाराष्ट्रातल्या कानाकानात मातीमध्ये या ठिकाणी आल्यानंतर दिसून येतो. सध्याच्या राज्यातली परिस्थिती असेल, देशातली राजकारणाची पद्धती असेल, ही सगळी परिस्थिती असता लोकप्रतिनिधी म्हणून महाराजांकडे काय मागताय? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी ओळख आहे ही मधल्या काही काळात महाराष्ट्राच्या चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या. त्यामुळे जरा थोडीशी पुसली चालली होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कसा आहे हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलेलं आहे आणि निश्चित अशीच ओळख छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ही कायम पुढचे कित्येक शतक राहावी. म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हीच ओळख कायम राहावी ही छत्रपती शिवाजी महाराजांकडे मागणं आहे आणि तो वारसा आम्ही चालवून आम्हाला सद्बुद्धी महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींना छत्रपती शिवाजी महाराज सद्बुद्धी देतील हीच छत्रपती शिवाजी महाराजांकडे प्रार्थना आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. तुम्हा दोघांसाठी खास तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे. धाराशिवची लढाई तर तुम्ही जिंकलेली आहे. आता टार्गेट विधानसभा असणार आहे. कशा पद्धतीची लढाई येत्या काळात असेल आणि 2 दिवसापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जे यश मिळालं त्यानंतरचं आताचं कसं भावना आहे? खरं तर आज आपण या ठिकाणी सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी ही जागा किंवा ही गोष्ट याचं काही राजकारण करण्याची नाही. परंतु एवढंच छत्रपती शिवाजी महाराजांकडे महाराष्ट्राच्या पुढच्या भविष्यासाठी आम्ही महाराष्ट्राची जनतेची सेवा करण्यासाठी आशीर्वाद मागतोय एवढंच. पण ही खरं तर आम्ही शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी त्या पावनभूमी ज्या ठिकाणी छत्रपतीच्या पावन स्पर्शाने जी भूमी पावन झालेली आहे या भूमीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहेत आम्ही आज. नव्यानं निवडून आलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आपल्या सोबत आहेत. 2 दिवसापूर्वी एक मोठी लढाई तुम्ही मोठ्या मताधिक्यानं लढली आणि आता रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजेरी लावलेली आहे. काय नेमकी भावनांनी लोकप्रतिनिधी म्हणून कशा पद्धतीची भावना व्यक्त करताय? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि वयाच्या 16व्या वर्षापासून संघर्ष करून अनेक लढाया करून त्या ठिकाणी ह्या स्वराज्यातल्या 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून ह्या स्वराज्याची स्थापना केली. मला वाटतंय आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षाची, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य चालवण्याची प्रक्रिया मला वाटतं ह्याचा पूर्ण जग त्या ठिकाणी आदर्श घेत आहे. आपल्या देशातल्या राज्यातल्या राजकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आदर्श घेऊन जनतेचं स्वराज्य काय असतंय, नेमकी स्वराज्याची संकल्पना काय, मॅनेजमेंट काय असतंय, संघर्ष कशा पद्धतीनं केला पाहिजे, मला वाटतं ह्याच्या बाबतीत प्रेरणा घेणं आणि त्याच्या पद्धतीनं आपली वाटचाल करणं हे गरजेचं आहे. ह्या भावनेतनं मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि निश्चितपणे ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा शक्ती आपल्याला त्या ठिकाणी मिळते, जेणेकरून मला वाटतं आपल्या पुढच्या राजकीय आयुष्यामध्ये, राजकीय वाटचालीमध्ये एक प्रेरणा घेऊन, एक शक्ती घेऊन, एक ऊर्जा घेऊन त्या ठिकाणी पुढची वाटचाल आपल्याला करता येते. थोडासा वेगळा प्रश्न आहे. ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक, निष्ठावंत मावळा म्हणून तो अगदी शेवटपर्यंत सोबत होतात. तुम्ही आत्ताच एक ही लढाई यशस्वीपणे जिंकलेली आहे. आपण सातत्यानं तुम्ही म्हणता की महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकत नाही. आता लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर कशा पद्धतीची भावना तुम्ही व्यक्त करता आहे, काय सांगायचं महाराष्ट्राच्या जनतेला? मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा स्वराज्यामध्ये ज्या ज्या लोकांनी गद्दारी केली त्या आनाजी पंत असू द्या, अनेक लोक आहेत त्या यादीमध्ये. त्याचबरोबर खुद्दार लोकांच्या यादीमध्ये तानाजी मालुसरे असू द्या, बाजीप्रभू देशपांडे असू द्या. आज 351 वर्ष झालीत तरी सुद्धा गद्दारीचा डाग त्या ठिकाणी धुतला जाऊ शकत नाही.
मला वाटतं हे महत्त्वाचं आहे की आपल्या राजकीय जीवनामध्ये आपण काम करत असताना नेहमी ह्या सगळ्या स्वयंसूचितेचं पालन करून जनतेला गृहीत न धरता, कुणाचीही बेमानी न करता, जनतेच्या मताशी बेमानी न करता आपण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. मी अशा जिल्ह्यातून येतो, शेतकरी कामगार पक्षाचे आपल्याला माहीत असेल भाई उद्धवराव दादा विरोधी पक्ष नेते होते आणि त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांना केंद्रात जावं लागलं होतं. उद्धवराव दादांना मुख्यमंत्री व्हा असं यशवंतराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी सांगत होते. पण तशा परिस्थितीत सुद्धा नम्रपणे नकार देऊन की ज्या शेतकरी कामगार पक्षानं मला या ठिकाणी सभागृहात पाठवलंय त्या शेतकरी शेतमजुराशी गद्दारी न करता प्रामाणिकपणे मी त्या ठिकाणी या शेतकरी कामगार पक्षाच्या झेंड्यातच शेवटचा श्वास घेईन. मला वाटतं असं सांगणार आहे. त्या ठिकाणी बाई उद्धवराव दादांचा जो जिल्हा आहे त्या मतदारसंघातनं आम्ही येतो, त्यामुळं त्यांच्या आदर्शाचं पालन करणं आमची जबाबदारी आहे. त्या भावनेतनं आम्ही काम करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही लढाई नसती. लोकशाहीमध्ये लोक हे सर्वोच्च असतात. लोकांना ठरवलं तर राजाचा रंग करायला वेळ लागत नाही. त्यामुळं लोकांना गृहीत धरून केलेलं राजकारण लोकांना आवडत नसतं. लोकांना सोबत घेऊन आपण पुढे जाणं गरजेचं आहे. लोकांच्या व्यथा, लोकांच्या समस्या हे मांडण्यासाठी खरं तरी संविधानिक पद आहेत. काही लोकप्रतिनिधीच्या डोक्यात हवा जाते की मी लोकप्रतिनिधी झालो म्हणजे कोण वेगळं झालो. ती प्रतिष्ठा नाही आहे, ती जबाबदारी आहे. मला वाटतं लोकांच्या प्रति जबाबदारी आहे. आज 20 लाख लोकांचं प्रतिनिधित्व आम्ही करत असतो. त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या आकांक्षा, त्यांच्या समस्या मला वाटतं आमच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवणं आणि त्याची सोडवणूक करून घेणं, मला वाटतं ही लोकप्रतिनिधी या नात्यानं माझी जबाबदारी आहे. आणि मी ती जबाबदारी म्हणून बघतो आणि त्यांच्या आशीर्वादानं काम करतोय. आता महाराजांच्या काळातल्या गद्दारीचा उल्लेख केलात की महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना सुद्धा महाराजांनी सोडलं नव्हतं. रायगडावरून तुम्ही ज्यांना गद्दार म्हणून संबोधताय अशा गद्दारांसाठी काय मेसेज देणार आहात? मला इथं त्याच्याबद्दल बोलायचं नाही. लोक सगळे जाणून आहेत काय झालंय काय नाही, त्याच्यामुळे लोक त्याचा निर्णय घेतील. पाहतोय की ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत होते आणि त्यांनी सुद्धा शिवराज्याभिषेक सोहळ्याला रायगडावरती हजेरी लावलेली आहे आणि लोकांना आता कळलेलं आहे. त्यामुळे जनता त्यांच्या मताच्या माध्यमातून त्याचं उत्तर देत असते अशा पद्धतीची भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरे सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.